मुंबईतल्या दादरमध्ये आज शिवसेनेचा जाहीर मेळावा होणार आहे। एकनाथ शिंदे या मेळाव्याला संबोधित करतील, तर दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी होणार आहे। पक्षाचं नाव आणि चिन्ह या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे, ज्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। एकीकडे शिंदेंचा शिवसेनेचा आज मेळावा, दोन ठाकरे एकत्रित आल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे या व्यासपीठावरून संबोधित करतील। दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्हावर देखील आज सुनावणी आहे। त्यानंतर शिंदे काय बोलतायत, तिथं कोर्टात काय घडतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आजचा दिवस शिवसेनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा। एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा, दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेची सुप्रीम कोर्टात याचिका, ज्यावर आज सुनावणी। नक्कीच राघवी, खरं तर दोन्ही शिवसेनांसाठी आजचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण आपण बघितलं की न्यायमूर्ती भूषण गवई जेव्हापासून आले तेव्हा त्याच्यानंतरची ही पहिली सुनावणी असणार आहे। त्यामुळे एक वेगळ्या प्रकारे लक्ष जे आहे त्या सुनावणीकडे लागलेलं आहे। आणि या व्यतिरिक्त जर बघितलं तर शिंदेंच्या शिवसेनेकडनं आज मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। पदाधिकाऱ्यांना काही पदं जी आहेत ती देण्यात येणार आहेत। या व्यतिरिक्त जर बघितलं तर 15 दिवसांपूर्वी मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची नेमणूक झाली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांना पद देण्यासाठी हा मेळावा आहे। या व्यतिरिक्त युती व्हावी यासाठी मनोबल जो आहे ते वाढवण्यात येईल कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं, असं देखील म्हटलं जात आहे। कारण मध्यंतरी जर आपण बघितलं तर या नेत्यांचे जे स्टेटमेंट होते ते आम्ही एकटे लढण्याचे देखील तयारीत आहोत, अशा पद्धतीचं हे स्टेटमेंट होतं। मात्र आता जर बघितलं तर दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येण्याच्या एकंदरीत मार्गावर आहेत आणि त्यामुळेच कदाचित कुठेतरी धास्ती भासू शकते आणि म्हणूनच आपण युतीमध्ये लढलो पाहिजे अशा प्रकारचं मनोबल देखील या मेळाव्यामध्ये वाढवण्यात येईल। या व्यतिरिक्त निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेमक्या याद्यांचं जे काही आहे ते चेक कशा कराव्या याचं देखील मार्गदर्शन जे आहे ते देण्यात येईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं काम जे आहे ते कसं करावं त्याच्यासाठी ज्या सूचना आहेत त्याच्यासाठी जे मार्गदर्शन आहे ते देखील एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याकडनं करण्यात येईल। या व्यतिरिक्त ज्या पद्धतीने आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर नेते देखील काही वेडवाकडं बोलू नये किंवा माध्यमांच्या समोर कुठल्याही पद्धतीने ते टीकेचा धनी होऊ नये यासाठी देखील त्यांना महत्त्वाचं म्हणजे गेले अनेक दिवस जी चर्चा सुरू आहे या सगळ्या संदर्भात जे आरोप प्रत्यारोप निधीवरून मग शिंदेंच्या शिवसेनेकडून केले जात आहेत, निधी मिळत नाही याविषयी तक्रार आहे, काही नेत्यांचे व्हिडिओ समोर येताना दिसत आहेत, या सगळ्याविषयी शिंदे आज काय बोलणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद, पण तुम्ही अशाच आमच्यासोबत जोडल्या राहा। तुमच्याकडून पुढच्या देखील बातमीवर अपडेट जाणून घ्यायचंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।